नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करताय आणि या वर्षी बदललेला सिलेबस तुम्हाला अवघड वाटतोय का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या व संख्यांचे प्रकार यामधील स्वाध्याय 1.2 पूर्ण सोडवून देणार आहे. आजचा व्हिडिओ पालक व विद्यार्थी दोघांसाठी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तर मग बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे. आता या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे. 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31 आणि 51 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती? आता मूळ संख्या कोणकोणत्या येणार आहेत बघा. 17 ही काय आहे? मूळ संख्या आहे. ठीक आहे. 21, 8 नाहीये. 13 ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 41 ही सुद्धा मूळ संख्या आहे. 2 मूळ संख्या आहे. बरोबर आहे. 27 ही मूळ संख्या आहे का? नाहीये. 31 ही मूळ संख्या आहे आणि 51 ही मूळ संख्या नाही. आता मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्या कोणत्याही पाढ्यामध्ये येत नाहीत किंवा त्या संख्येला 1 आणि त्या संख्येने भाग जातो, त्या संख्येला आपण काय म्हणतो? तर मूळ संख्या असे म्हणतो. आता बेरीज करायला सांगितलेली आहे, त्यामुळे बेरीज जर आपण केलं तर बघा 7 आणि 3 10, 11, 12, 13 आणि 1 14, हाच्याला 1 आले. 4 आणि 4 8, 9 आणि 1 10 म्हणजे 104 हे काय असणार आहे? त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे. बघूया दुसरा प्रश्न. काय सांगितलेलं आहे बघा दुसरा प्रश्न. तर पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ठीक आहे. 0 ही विषम संख्या आहे. 0 ही विषम संख्या आहे का? 0 ही समसंख्या आहे. 0 ही मूळ संख्या आहे. 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. तर डी हा जो पर्याय आहे तो काय आहे? बरोबर आहे. कारण 0 ही ना विषम संख्या आहे ना मूळ संख्या आहे. ठीक आहे. नाही समसंख्या आहे. तिसरा प्रश्न बघतोय. काय सांगितलेलं आहे बघा. तर 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत यातील फरक काढा. आता 3 ची दर्शनी किंमत ही काय असते? 3च असते. आणि 3 ची स्थानिक किंमत ही किती आली बघा या ठिकाणी? तर 30,000 स्थानावर आहे, त्यामुळे 30,000 आलेले आहे. आणि दर्शनी किंमत ही काय असते? 3च असते. फरक म्हणजे काय? तर या दोघांच्यातली वजाबाकी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. वजा केले, इथं झाले 10, इथं 9, इथं 9, इथं 9 आणि इथं झाले 2. 10 3 गेले, किती राहिले? 7 राहिले. इथं 9 आले, इथं 9, इथं 9 आणि हे 2 म्हणजे 29,997 हे त्याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. बघूया आता पुढचा प्रश्न. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ नक्की शेअर. चौथा प्रश्न काय सांगितलंय बघा. 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे? ठीक आहे. दोन्ही मूळ संख्या आहेत. दोन्ही मूळ संख्या आहेत का? नाही. 33 ला भाग जातो, त्यामुळे 33 ही मूळ संख्या नाही. त्याच पद्धतीनं दोन्ही सहमूळ संख्या आहेत. आता दोन्ही सहमूळ संख्यांचा जर विचार केला तर इथं बघा 33 अवयव काय पडतात? 1 गुणिले 3 गुणिले 11 पडतात. बरोबर आहे. म्हणजे किंवा आपण असंही लिहू शकतो की 33 ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? 1 नी जातो, 3 नी जातो, 11 नी जातो आणि 33 नी सुद्धा भाग जातो. ठीक आहे. त्याच पद्धतीनं पुढची जी संख्या आहे ती काय आहे आपली? तर 97 आहे. 97 ला कोणत्या संख्येने भाग जातो? तर 97 ही मूळ संख्या असल्यामुळे 1 आणि 97 नीच भाग जाणार आहे. आता दोघांच्यातला सामायिक अवयव जर बघितला तर किती आहे? 1 आहे. त्यामुळे दोन्ही या काय आहेत? तर सहमूळ संख्या आहेत. ज्या दोन संख्यातले सामायिक अवयव हा काय असतो? 1 आणि 1च असतो. त्यावेळेला त्या दोन्ही संख्या काय असतात? तर सहमूळ संख्या असतात. पाचवा प्रश्न काय आहे बघा. पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते? आता बघा, ज्या वेळेला 0 एखाद्या अंकात येतो, म्हणजे जर समजा 103 घेतलं तर 0 हा जो अंक आहे त्याची दर्शनी किंमत ही किती असणार आहे? 0च असणार आहे. आणि स्थानिक किंमत ही जरी दशक स्थानाला जरी असेल तरी त्याची स्थानिक किंमत ही काय असते? 0च असते. त्यामुळे दोन्ही किमती सारख्या कधी असणार आहे? ज्यावेळेला तो 0 असणार आहे. ठीक आहे. बघूया पुढचा म्हणजे 6वा प्रश्न. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना आपले हे व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या या व्हिडिओचा फायदा होईल. 6वा प्रश्न काय दिलेला आहे बघा. 4, 5, 0 आणि 3 या अंकांपासून बनवणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती? पुनरावृत्त होऊ शकतात. आता 5 अंकी लहान संख्या बनवायची आहे. आता सुरुवात करताना शून्यापासून करणार आहे का आपण? नाही करणार. मग चढत्या क्रमात बघितलं तर पहिला 3 येणार आहे. बरोबर आहे. नंतर काय आले आपले? 0 आले. आता या ठिकाणी 4च अंक दिलेले आहेत, त्यामुळे 0 तुम्ही 2 वेळा या ठिकाणी घेऊ शकता. जो संख्या सगळ्यात छोटी आहे ती 2 वेळा या ठिकाणी घेऊ शकता. त्याच्यानंतर काय असणार आहे? 4 आणि इथं आले 5.
म्हणजे 30,045 ही काय असणार आहे, सर्वात लहान ती संख्या असणार आहे, जी की 5 अंकी असणार आहे. ओके, 7वा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा. तर n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. तर आता या ठिकाणी जर 1चा विचार केला तर एक जर नैसर्गिक संख्या घेतली तर 1चा वर्ग आणि 1चा घन हा काय असतो, समानच असतो. त्या पद्धतीने जर 0 आणि n घेतलं तर नैसर्गिक संख्या ही काय असते, नेहमी शून्यापेक्षा मोठीच असते. त्यामुळे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपला आजचा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.